चला मैत्रिणींनो, आवरलं सगळं काम आणि कामाला जायची झाली तयारी. तर आता वाजले 10:15, अजून थोडासा टाईम आहे कामाला जायला. पण मी म्हणलं चला तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारू. तर ब्लॉगला पुढं बघा, कंटिन्यू राहा. कारण आमच्या इथला हळदी कुंकू पोहून तुम्ही तर सगळे हसणारच आहेत, कारण असंच हळदी कुंकू असतं आमच्या इकडं. मग तर समजेन तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये. आणि कालच्या धरून ना ब्लॉक, परदेच्या धरून ब्लॉक घ्यायलाच वेळ नाही भेटला. रानात बाया असल्यामुळं खुरपायला. आता काहींचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलींना का काहींना नाही आवडत. तर त्याच्यापेक्षा मी कुणालाच हे नाही करीत, त्याच्यात घ्यायचे प्रयत्न नाही करीत. आणि सभागती जरी एखादा आलं तर तोंड वाकडे तिकडे करण्यापेक्षा आणि ऐकून घेण्यापेक्षा, त्याच्यामुळं मी रानात ब्लॉकच नाही स्टार्ट केला. कारण जिकडं घ्यायचा असतो ना तिकडे घेते, पण मी आज म्हणजे 2-3 दिवसापासून दुसऱ्या साईडला कामाला आहे. तर त्याच्यामुळं तिथं थोडं विरोधक आहेत, म्हणून मग तिथं ब्लॉग घेतला नाही मी. तशा जावाच्या आता, पण जावांचं नाही समजा काही, पण बाकीचे थोडे विरोधक असल्यामुळं मग त्याच्यात नाही घेतलं, तिथं नाही घेतला मी ब्लॉग. तर आज मग काय सकाळ सकाळ उठून काम आवरलं आणि म्हणलं चला कालचं थोडा हळदी कुंकाला गेलेला हाय ब्लॉग, तर तो यांच्याशी शेअर करणं गरजेचंच आहे. कारण तुम्हाला म्हणजे असं सांगून तर माणसाला काय वाटतं की यांचं कायमचंच असतं, आम्ही काम करतो, रानात असतो, शेतीत असतो, आणि दुसऱ्याचे ब्लॉग जर बघितले ना असं वाटतं किती छान करतात हळदी कुंकू असं तसं. आणि आमचं इथं म्हणजे कोणताही कार्यक्रम येऊन द्या तुम्हाला, तर पाठीमागे एकदा मी पंचमीच्या सणाचं सांगितलं होतं, सणाच्या दिवशी आम्ही रानात होतो. आणि तसंच इथं पण हळदी कुंकू कसं झाले तुम्ही बघा आता. तर तुम्ही हसताना आणि खूप हे वाटन तुम्हाला, विशेष वाटन की बुवा माणूस सहज म्हणून जातं की एवढा पण वेळ नसतो का, पण खरंच नसतो. आणि त्यात म्हणजे त्यांची काही चुकी नाही आणि कोणाचीच काही चुकी नाही. कारण प्रत्येकाला आहे ना एक आपल्या दिवसभराच्या कामाची रुटीनची सवय असते, तेवढं पुरं झाल्याशिवाय स्वतःकडं लक्ष द्यायला नसतं वेळ. आणि स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं नंतर वेळ जरी भेटला 5-10 मिनटं तर माणूस काय म्हणतो, जाऊ दे आता कंटाळा आलाय, नको आपल्याला कुठं लांब जायचं आहे, कुठं असं जायचं आहे का नाही. तर असंच आमचं म्हणजे दरवर्षी असंच हळदी कुंकू असतं, एक आली एक गेली. आणि मी तर पोत आत्ता गाठली आणि या पोथीच्या मध्ये किती अंतर पडलं असं नाही का, ढिल्ली ढिल्ली झाली. ह्या वेळेला 2-2, 3-3 वेळा मी पोत गाठिल्यात, पण तरी माझ्या मनाजोगती एक पोत गाठून नाही झाली. ही पण आहे ना थोडी आपरी झाली, मला अजून थोडीशी लांब लागत होती, थोडी आपरीच झाली. काय झालं काय माहिती. ह्या वेळेला 2-3 वेळा म्हणजे ही 3दा गाठवली आणि मोठी पण 3दा गाठली, तरी पण तिचं नाहीच जजमेंटच नाही बसलं पोथीचं. मला जशी पाहिजे तशी नाहीच झाली गाठून. पण म्हणलं आता जाऊ द्या, आता आहे ना 3दा झाले गाठून, आता नाही गाठायची, आत्ता जाता पोहू. आता नंतर एखाद्या दिवशी गेलं का यातले ना काळे मणी कमी करून हे करावं लागेल, नंतर मग काळे वाढावं लागते ना अजून 1-1, 2-2, तेव्हा पोत थोडीशी खाली येईन. तर या केळीला डेंगी द्यावं लागणार आहे, ती मोडून बघा वाकली. हा ना, एवढी वाकली डेंगी द्या म्हणजे ते ना, ते बघितलं केवढा घडा आलाय, तर घडाने केळीचं झाड पूर्ण असं वाकलंय. आणि त्याला डेंगी द्यावंच लागणार त्याला, कारण ते मोडलं ना तर धड एवढे आलेले केळं पण पोसायचे नाही. उठा ना, थांब. तर या कारवडीला आहे ना इतके गुचिडं झाले होते, इतके गुचिडं, 2-3 वेळा औषध लावलं पण तिचे कंट्रोलच झाले नाही. आणि ते आपोआपच गळून गेले त्या गुचिडांनी का काय खाताही बी मस्त, पण तरी कसं काय गळून गेले का त्याला उठताच येत नाही. तर बळच उठावं लागत आहे त्याला धरून. गायांना घातल्यात त्यांनी येड्यावाकड्या आंघोळ्या. ह्या गायांना आहे ना थोडं गवाय ना रोज अंगावर पाणी शिपवावं लागतं, फेकावं लागतं. म्हणजे आता उन्हाळ्या दिवसाचं तर टाकावंच लागत जाणार आहे रोज. तर इथं आहे ना आता खूपच ह्या केळीमुळं जर थोडं गसपणच वाटू राहिले. तर आता ते ना केळाचं घड आल्यामुळं केळी काय तोडताही नाही येऊ राहिली, पण तोडून टाकणार आहेत आम्ही सगळे केळी आणि इथं मोकळं पटंगण करणार आहे.
तर नारळाची घडं किती येतं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. किती नारळ आले तर, पण इतके उंच आहेत ना, इतके उंच, तर पर्यायच नाही त्याला पडल्याशिवाय हे करायला. कारण आहे ना, पडले तरच हे करता येणार आहे, ते खाता येणार आहेत. तसे तर काय खाता येणार नाही, कारण काढताच येत नाही. तर लय उंच आहेत आणि भले लय मोठे नारळ आलेत यावर्षी, लयच नारळ आलेत प्रमाणापेक्षा जास्त. तर चला असो, नाही जरी खाता आले तसे तर ते हे होणारच आहेत, खाली पडणारच आहेत. एक एक दोन दोन पडतच असते. तर इकडचा घड पूर्ण पिकला, इकडून दिसतो तुम्हाला बघा. हा घड पूर्ण पिवळा झाला आहे, यातले पडतच जाणार आहेत आता नारळ थोडे थोडे. तर बघा मग ब्लॉग कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. आणि पुढं ब्लॉग नक्की बघा, स्किप करू नका. जेणेकरून स्किप केलं ना तर माणसाला काही कळत नाही. आणि आता जे बोलायचं होतं ना ते तोंडात आलं पण नाही बोलणार पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आहे का नाही. चला मग बाय तोपर्यंत. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज मी रानातून आले, हातपाय तोंड धुतले आणि आता निघालो आहे हळदी कुंकाला. तर हळदी कुंकाला जायचं आहे, पण साडी बिडी काही नाही बदलली, कारण हळदी कुंकाला इथंच जायचं आहे. वावरापाशी घर आहे, तिथं बोलवलं हळदी कुंकाला. म्हणलं कुठं 5 मिनटासाठी साडी बदला आणि ते, मग परत हे करा. कंटाळी तो रानातून आल्यावर मला चहा करायचा होता, पण मी चहा नाही केला. तिकडून फोन आला काही इकडं अगोदर, तर मग तशीच चालली आता. तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. आणि मी चाललेली आहे आता आपल्या गाडीवरच, कारण जाऊबाईचा आहे गेल्या होत्या अगोदर इथून माझ्यापासूनच. तर त्या मला चल म्हणल्या, तर मी म्हणलं मी जाऊन आलेली, मला नाही यायचं. आणि तिथं गेल्यावर परत त्यांची मुलगी इथं आलेली आहे, मुलीचं ठरलं. तर त्या मुलीने फोन करायला लावला यांना. तर मग आता मला जावं लागू राहिलं आहे. तर मी चालले आणि तुम्ही ब्लॉग न स्किप करता पूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल. तर आमचा वाहनाचा प्रोग्राम पुढे चल दारातून. तो अवतार नाही मग चांगली ती म्हणते मग अवतार बघा इथून दिसन का. अशी डबे आणली होती काय? छान आणली तू. निळा निळा हे देऊ का? तुमचं ते जुनं घर मोकळं घरी काय भाडे द्यायचे महालक्ष्मी माहिती वाईट लागते काय मध्ये झाला आता सगळं कुदायला नाही खरं ना महालक्ष्मी माहिती जाईल लगेच मध्ये एक बिघाड नाही पाहिजे गाडी ती. हा नाही नाही खरं महालक्ष्मी माहिती त्याच्या त्या पोहोचा रिक्षा घेऊन नगर इथंच ठेवली मी किचन वाटेवर आणि चालले घरी. तर चला झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम. आमच्या इथं रानात असंच असतं, एक आली एक गेली, एक आली एक गेली, एकीला बोलवतात. म्हणजे सगळ्यांना संगच बोलवलं तरी कुणी येत नाही, ज्याच्या त्याच्या सवडी अनुसार येतात. चला आता जाते घरी.